2014 पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. जाणून घ्या अपडेट. रिटायर्ड एम्प्लॉई न्यूज. नमस्कार मित्रांनो. FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे EPS 95 पेन्शनधारक, विशेषतः जे 2014 पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना आता जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे. यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे FCI व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि EPFOचा स्पष्ट नकार. EPFOद्वारे EPS 95 उच्च पेन्शन नाकारणे. FCI व्यवस्थापनाने EPFOला उच्च पेन्शनसाठी पात्रतेवरील आक्षेप स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र हे सर्व प्रयत्न EPFOने फेटाळून लावले आहेत. नकारण्याचे आदेश. EPFOने देशभरात 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या FCI कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे. हे आदेश स्पष्टपणे सांगतात की FCIने काय युक्तिवाद केला आणि EPFOने ते का नाकारले. FCI व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची निष्क्रियता. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी FCI व्यवस्थापनाने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. कामगार संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांची भूमिका. कोणत्याही कामगार संघटनेने किंवा कोणत्याही संघटनेने EPFO विरोधात याचिका दाखल करण्यासाठी FCIवर दबाव आणलेला नाही. या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय्य झालेले आहेत. न्यायाची दीर्घ प्रतीक्षा. FCI निवृत्त कर्मचाऱ्यांना काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत, मात्र या याचिका तारखांच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्यांचे अपयश. 4/10/2016 आणि 4/11/2022 रोजी उच्च निवृत्ती वेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता. असे असतानाही या निर्णयाचा लाभ 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या FCI कर्मचाऱ्यांना घेता आला नाही. निराशा आणि आशेचा शेवट. FCI बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी आशा सोडली आहे. काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही, आता हे स्पष्ट झालेले आहे.